हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण भाग 19. या आत्मारामामध्ये समर्थ आपल्याला सगळ्या अँगलनी उपदेश देत आहेत, ज्ञान देत आहेत. आणि याच्यामध्ये गुरु शिष्य संवाद तर आपल्याकडच्या सगळ्याच भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आहे, तो भाग निराळा. पण प्रत्येकाचं स्वरूप, रूप, गुण, वर्णन या सगळ्यांचा विचार आत्मारामातून आपल्याला कळतो आहे. आणि त्यातल्या त्यागनिरूपण यातून समर्थ आपल्याला हे ज्ञान देण्यासाठी 17व्या ओवीमध्ये सांगतात, संतांच्या बाबतीत की तयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचे ची बाप, जे वेदांसी सांगवे ना रूप, ते जयाचेनी प्रगटे. 18व्या ओवीमध्ये काय सांगतात? शिष्याबद्दलची तळमळ आणि शिष्याला काय ज्ञान दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे. आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. आणि आता 19वी ओवी तर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये उपयोगी येणारी, तशा सगळ्याच ओव्या आहेत, 183 ओव्या पूर्ण आपल्याला उपयोगी येणाऱ्याच आहेत. पण त्यातल्या त्यात बघा आपली प्रवृत्ती काय असते ती या 19व्या ओवीतून समर्थ आपल्याला सांगतात. कुणाला? आपल्याला म्हणजे शिष्याला, कारण हा गुरु शिष्य संवाद आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, हे शिष्या, अर्थात तुवा आशंका नाही घेतली. कुणी शंका नाही घेतली? शिष्याने. तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली, का जे तुझी भ्रांती फिटली, नाहीच अद्यापी. समर्थ म्हणतात, अरे तू विचारलं नाहीस. सामान्यतः कसं असतं, विचारल्याशिवाय कुणाला काही सांगायचं नसतं. ज्याला गरज असेल त्याला सांगावं, विनाकारण बडबड करू नये, विनाकारण काही कुणाला ज्ञान सांगायला जाऊ नये, नाही तर मग काहीतरी फजिती होत असते. एक लहान मुलगा एका म्हाताऱ्या आजींना म्हणतो, आजी तुमचं वय किती? त्या म्हणतात 90 वर्ष. अरे बापरे, इतके वर्ष कसे जगलात? त्या आजी म्हणतात, मी कुणाच्या भानगडींमध्ये नाक खुपसलं नाही, माझं मी व्यवस्थित वागले, जगले, म्हणून मी आत्तापर्यंत इतकी व्यवस्थित आहे. म्हणजे काय, काही जणांना बिनकामाचं नाक खुपसायची सवय असते, काही जणांना विनाकारण याची गाराणी त्याची गाराणी करायची सवय असतात. पण काय होत असतं की यामध्ये जर चांगले गुरु मिळाले तर आपोआपच आपलं या भौतिक जगतातलं या वातावरणातून आपण आपोआप बाहेर होतो. अर्थात मग यामध्ये आपल्या मैत्रिणी यासुद्धा आपला त्याग करू शकतात, पण तोही त्याग केलेला आपल्याला मोठ्या मनानं स्वीकारता यावा. हे त्याग निरूपणातून समर्थ आपल्याला काय सांगतात की वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आहेत. कसे आहेत तर काही जणं फक्त मार्ग दाखवणार, तुझं तू पुढे हो. काही गुरु असे असतात की मी पुढे चाललो, तू माझ्या मागे ये. पण काही गुरु असे असतात की ओढून नेतात, चल आलंच पाहिजे, केल्याच गेलं पाहिजे. त्यातलेच उचलून नेणाऱ्यातल्या गुरूंच्या जातीचे हे आमचे समर्थ आहेत. बरं, आता थोडक्यात उदाहरण बघायचं का, की आई आणि बाळ किंवा मुलगा जोपर्यंत चालायच्या परिस्थितीपर्यंत येत नाही तितक्या वयापर्यंत आई त्याला कडेवर घेऊ शकते. आता मुलगा 2 वर्षाचा आहे, घेतलं कडेवर. पण जेव्हा मुलगा 10वीत गेला आणि तेव्हा जर म्हणायला लागला की आई मला कडेवर घे, आई कडेवर घेईल का? नाही घेऊ शकत. हे कशासाठी सांगायचं तर प्रत्येक वेळेस बालभाव असावा लागतो. पण हा बालभाव म्हणजे स्वतःच्या पायाने चालायचं, कुठे कुठे चालायचं, भौतिक गोष्टी करण्यासाठी स्वतःच्या पायाने चालायचं आणि पारमार्थिक गोष्टींसाठी म्हणायचं गुरु तुम्ही मला पुढे केलं पाहिजे, तुम्ही मला घेतलं पाहिजे. हे असं नाही मान्य. कारण परमार्थ हा ज्याचा त्यानीच केला गेला पाहिजे. म्हणजे भजन आणि भोजन हे ज्याचं त्यानीच करावं. आता गुरु आणि शिष्य या संवादातला हा शिष्य बहुतेक वेगळा असेल, कारण सर्व समर्पणासाठी काही शिल्लक आहे असं त्याला कळालं नसेल आणि त्याला कदाचित अशी खात्री असेल की जे काय शिल्लक असेल ते गुरुच माझ्याकडून करवून घेणारे आहेत, मग आता बोलायचं कशाला. म्हणून अशा शिष्यासाठी समर्थ म्हणतात, शिष्या तू आशंका घेतली नाहीस, पण तुझ्या स्वभावावरून तुझं जे एकूण रूप मी पाहतोय ना, त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं आहे की
तुझी तळमळ गेलेली नाही. पण याचा आणखी एक अर्थ असाही आहे की तळमळतोय हा विश्वास गुरुच्या ठिकाणी निर्माण केला आहेस आणि निर्माण झालंही आहे. काहीच शंका न विचारण्याच्या मागे अनेक कारणं असतात. काही काही वेळेस समजतच नाही, काही काही वेळेस विचारतच नाही किंवा समजून घेण्याची इच्छाच नसते, किंवा जाऊ दे ना, मला काय करायचं, आणि जाऊ दे ना, माझ्यापेक्षा इतरांना गरज आहे, जाऊ दे ना, इतकं मी अडाणी आहे, मला काय समजणार आहे, नको नको, ते फार ज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी गरज आहे, असं म्हणून मग माझ्यासाठी कशाला गुरूंचा वेळ वाया घालवावा, इतरांच्या करता त्यांचा उपयोग जास्त होण्याची शक्यता आहे, आपणच कशाला विचारावं, असाही विचार मनात येतो. आणि न विचारण्याचे असे निरनिराळे प्रकार होऊ शकतात. काहींना कोणत्या शब्दात विचारावं तेच बिचारांना समजत नाही, म्हणून विचारत नाहीत, अशीही परिस्थिती असते. बरं, काय झालं की काय विचारावं, कुठे जावं, कसं सांगावं याचं अज्ञान असणारा एक दृष्टांत बघा. की एक गावातला माणूस शहरामध्ये निघाला आणि म्हणाला, अरे तुम्हाला काय माहिती म्हणे, मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे, मला जायचं आहे, मला जायचं. हां, तुला जायचं? हो म्हणे, मला जायचं, मुख्यमंत्र्याची मीटिंग आहे, आम्हाला सगळ्यांना जायचं जायचं म्हणून हा एक ज्ञानी म्हणवणारा स्वतःला गेला आणि मग वापस आला गावामध्ये. सगळेजण जमा झाले, वा वा वा, अरे वा, जाऊन आला म्हणे, मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग होती म्हणे, हा असा असा गेला. म्हणे, गेला होता का तू? हो. म्हणे, स्टेजवर गेला होता का? हो. म्हणे, स्टेजवर गेला? हो. मुख्यमंत्री बोलले का? हो. काय म्हणले? स्टेजवरून खाली उतर म्हणले. आता हे काय बोलणं झालं का? म्हणजे काय विचारावं, काय बोलावं हे ज्यांना कळत नाही असेही काही असतात. पण समर्थांचा हा जो शिष्य आहे हा इतका व्याकुळ आहे की विचारण्याचंही भान त्याला राहिलेलं नाही. असं होतं ना कधी कधी की आपल्याला इतकी भूक लागलेली असते, पण ते काम उरकेपर्यंत आपण म्हणतो, जाऊ दे बाई, एवढं काम झालं म्हणजे मग बाकीचं करू, म्हणजे मग नंतर जेवायला मोकळं. पण असं करत 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 ती लागलेली भूक मरून जायचे. मग आता भूक मेली, आता कुठं जेवायचं, आता कुठं वेळ आहे, आता ही काही वेळ आहे का जेवायची, असं म्हणत परत जर तुला भूक लागल्यावर जेवायला वाढीन म्हणलं तर कसं होईल? मरूनच जाईल ना, कारण खायला मिळणारच नाही, कारण त्याला आता भूक लागलेलीच नाही, लागून लागून भूक मेली आहे त्याची. तसंच ह्याची तळमळ होऊन ती पूर्ण न झाल्यामुळं ती तळमळ लागण्याची ती जाणीव आहे ना, तीही मरून गेलेली आहे. कधी कधी कसं होतं की एखादी गोष्ट मागून 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 मिळतच नसेल, जाऊ दे ना, काय अर्थ आहे त्याच्यामध्ये, असं म्हणून मग त्याच्याबद्दल एकदम भाव बदलला जातो. असा शिष्य आहे हा. आता ही आईच्या म्हणजे त्याच्या पाठीशी उभी राहणं, आई कसं करत असते, आपलं लेकरू जर जेवलंच नाही ना तर त्याच्या मागे मागे दूध भात कालवून, बाळा भूक लागली नाही कसं म्हणतो, सकाळपासून काही खाल्लं नाही बाळा, अरे वेड्या, रात्री पण काही खाल्लं नव्हतं ना तू, आता एवढं तरी खा राजा, बरं ठीक आहे, भात नको खाऊ, दूध तरी घे बाळा. आई त्याच्या मागे लागते, तसा गुरु आता मागे लागला आहे. शिष्याची तळमळ तळमळ होऊन ती पूर्ण न झाल्यामुळे आता तळमळ लागते आहे, तीही जाणीव त्याला नाही, असा शिष्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तू विचारलेलंही नाहीस, तू आशंकाही घेतली नाहीस, पण तुझी चिंता आता मला लागली आहे. जे तुझी भ्रांती फिटलीच नाही आणि कधी अजूनही, आणि आता त्या काय करतोय तू, त्यातच घोटाळतच राहतोयस. याचाच अर्थ काय आहे, तर अजून तुला ज्ञान ग्रहण करण्याची लालसा लागलेली आहे, कारण तू शंका घेतलेली नाही आहेस. म्हणून 19व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली, का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.